दर्शक हो नमस्कार. उजनी धरणाची मायनस पातळी असल्यापासून आपण संपूर्ण अपडेट घेत आलेलो आहोत. त्या अगोदर उजनीने काल सायंकाळपर्यंत 100% पार केलेले आहे. काल सकाळपर्यंत 100%ला थोडंसं उजनी धरण कमी होतं भरायला, परंतु पुणे जिल्हा परिसर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस असा मिळून संपूर्ण प्रवास हा किती दिवसाचा झाला व कसा झाला आपण हे पाहणार आहोत व आजचीही अपडेट पाहणार आहोत. तर दौंडकडून काल सायंकाळी येणारा विसर्ग हा 3102 क्युसेक्स होता. मात्र विसर्गात थोडी घट झालेली असून ती आज 2821 झालेली आहे. भीमा नदीत सध्या तरी पाणी बंद आहे. वीज निर्मितीसाठी सुद्धा सोडण्यात आलेले पाणी बंद आहे. सीनामाडा योजनेतून पाणी सुरू आहे. दहेगाव उपसिंचन योजनेतून 80 क्युसेक्स, सीनामाडा योजनेतून 180 क्युसेक्स, बोगद्यातून 400 क्युसेक्स, तर कॅनलमधून 1300 क्युसेक्सचा विसर्ग सध्या सुरू आहे. असा एकूण विसर्ग 1960 क्युसेक्स सोडला जात आहे. धरण आज सकाळच्या अपडेटनुसार 100% व 67 पॉईंट झालेले आहे. तर धरणामध्ये एकूण पाणीसाठा हा 117.59 TMC झाला असून उपयुक्त पाणीसाठा 53.93 TMC झालेला आहे. तर 27 मे पर्यंत उजनी धरण हे वजा पातळीमध्ये होते, तर आता मात्र ते अधिक पातळी ओलांडून 100% झालेले आहे. परंतु हा प्रवास 27 मे पासून 100कडे सरकण्याचा सुरू झाला. असा मिळून 74 दिवसाचा हा प्रवास उजनी धरण भरण्यासाठी लागला. परंतु उजनी धरण 100% होऊ द्यायचं नाही, कारण पूर नियंत्रणाच्या दृष्टीने भीमा प्रशासन पुरेपूर काळजी घेत होते. त्यामुळे नदीपात्रामध्ये मोठा विसर्ग सोडण्यात येत होता. नाहीतर उजनी धरण या अगोदरही भरले असते, 100% पार झाले असते. मात्र हा 74 दिवसाचा प्रवास पूर्ण करीत आज मात्र 100% पार झाल्याने शेतकरी वर्गातून सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. परंतु पुणे जिल्हा व परिसरात जर यापुढे पाऊस झाला तर मिळालेल्या माहितीनुसार भीमा नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात येईल. कारण विसर्ग जर मोठा पुणे परिसराकडून अथवा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढू लागला, ज्याला परतीचा पाऊस आपण म्हणतो, तो जर होऊ लागला तर मात्र विसर्ग सोडावा लागणार असल्याचे समजते. यापुढे अशाच प्रकारच्या ताज्या व नवनवीन अपडेट आपणास पाहावायच्या असतील तर आपण 18 मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल अजूनपर्यंत तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट.